गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे ही दोनच नावं चर्चेमध्ये होती मुख्यमंत्री पदासाठी. पक्षश्रेष्ठींच्या मनामध्ये एकनाथ खडसेंचं नाव नव्हतं. हे खडसेंना राष्ट्रवादीत जाऊनही मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीये. छगन भुजबळांना एक पर्याय उभं करण्याचा सुद्धा मनसुबा शरद पवारांच्या मनात असतो. समजा शरद पवार जर त्यांच्या जागी असतील एकनाथ खडसेंच्या, तर त्यांनी हे सगळं शांतपणे केलं असतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज पुन्हा एकदा झूम वरून आपण मुलाखत करतोय, कारण व्यक्ती तितकीच खास आहे आणि ती पुण्याबाहेर आहे. आजच्या थिंक बँक मध्ये मी स्वागत करतो ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, 40हून अधिक वर्ष जे पत्रकारितेच्या लिखाणाच्या क्षेत्रात आहेत, ज्यांचा ब्लॉग अतिशय फेमस आहे. महाराष्ट्रभर, दिल्ली अशा सर्वत्र त्यांनी काम केले. विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात ते लोकसत्ता परिवाराबरोबर खूप जास्त वेळ कार्यरत होते. असे प्रवीण बर्दापूरकर सर, तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदाच तुम्ही थिंक बँक वरती येत आहे आणि आज सरांशी बोलायचा विषय अर्थातच राजकीय आहे. गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला. तर भाजपतून कदाचित झालेली ही पहिली गळती गेल्या काही वर्षातली म्हणूया, किंवा गेल्या या वर्षातली ऍटलिस्ट, आणि याला खूप जास्त संदर्भ आहे. तर हे सगळं प्रकरण समजून घेणं आणि त्याचे राजकीय अर्थ काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, या सगळ्याविषयी आपण सरांशी बोलणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न स्वाभाविक आहे, तो म्हणजे जवळपास 40 वर्ष भाजपत असणारे एकनाथ खडसे ते गेले कित्येक दिवस नाराज होते, हे तर दिसत होतं. त्यांच्या मुलीचा पराभव झाला आणि पण ते काही कुठं जाणार काय ते कळत नव्हतं. सो फायनली ते राष्ट्रवादीत गेले. तर नक्की याचा अर्थ काय आहे? यातनं खडसेंना काहीतरी रिलीफ मिळाला का, भाजपला खरंच धक्का बसला का, ते नकोच होते भाजपला? म्हणजे म्हणजे एकनाथ खडसे या प्रकरणाकडे थोडस आपण आधी गमतीने बघू की एकनाथ खडसे गेले हे भाजपलाही बरंच वाटलेलं आहे एका वेगळ्या अर्थाने. कारण एकनाथ खडसेंची अवस्था सध्या भाजपमध्ये असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली होती आणि भाजपमधून बाहेर पडल्यामुळे एकनाथ खडसे आता फार मोकळं बोलायला सध्या आता मोकळे झालेले आहेत. मोकळं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल की शिवसेनेतून भुजबळ फुटून निघाले किंवा राणे फुटून निघाले, किंवा शिवसेनेची जशी सगळी लष्कर महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली, तर त्यांच्याकडे सगळे आतले इनपुट होते. ते इनपुट इंटरेस्टिंग होते, म्हणजे बातम्यांच्या दृष्टिकोनातून इंटरेस्टिंग होते, लोकांनाही इंटरेस्टिंग वाटणारे होते. आणि भुजबळांची बोलण्याची स्टाईल तुम्हाला आठवत असेल तेव्हा तर ते फारच ताटकी पद्धतीने बोलत असत. ते बाळासाहेब ठाकरेंचा कसा उल्लेख करत असत, बाळासाहेब ठाकरे त्यांचा कसा उल्लेख करणार नाही तो. आणि ते फार जुगलबंदी गाजलेली आहे त्या काळामध्ये. आणि तो आमचा अगदी तरुणपणीचा पॉलिटिकल रिपोर्टिंगचा तो काळ होता. राणे जरा आक्रमक होते. राणेने उतरल्यावर राडेच केले आणि मग शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या पद्धतीने सौम्य राणेंनी उत्तर दिलं वगैरे वगैरे. आता गंमत अशी होणार आहे की 40 वर्ष जवळजवळ पक्षामध्ये राहिल्याच्या नंतर जेव्हा एकनाथ खडसे बाहेर पडलेले आहेत, एकनाथ खडसे हे भाजपच्या वर्तुळात नाथा भाऊ या नावाने ओळखले जातात. भाजपची जी ज्येष्ठ पिढी होती त्यांनी त्यांचं हे नामाभिधान केलेलं आहे. तर खडसेंकडे खूप मोठा माल मसाला आहे. त्याच्यामुळे येते काही दिवस महाराष्ट्रामध्ये राजकीय वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना बातम्यांची फार काही कमी पडणार नाही आणि खूप मनोरंजक माहिती मिळेल, काही स्फोटक माहिती मिळेल आणि चांगल्या लोकांचं एकंदरीत मनोरंजन होईल. काही गमतीचा जर भाग सोडून दिला तर महत्वाचा भाग असा आहे की भाजपच्या आधी थोडासा पूर्व इतिहास जाणून घेतला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की कुणीही नेता पक्ष सोडतो म्हणजे तो स्वखुशीने पक्ष सोडत नाही. एक तर तो नाराज होतो म्हणून पक्ष सोडतो, किंवा सत्तेचं त्याच्यापेक्षा आहे ते मोठं पद मिळतं म्हणून तो पक्ष सोडतो. म्हणजे हे अतिशय क्लिअर आहे. म्हणजे काही याच्यामध्ये हे त्याग वगैरे वगैरे तुम्ही या गोष्टी सगळ्या विसरून जा. बरोबर. एकनाथ खडसे हे नाराज म्हणून बाहेर पडले ही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे 1993
80च्या अर्ध्या भागात म्हणजे 84-85 पर्यंत भाजपचा भाजपची जी प्रतिमा होती सगळी शेठ आणि भटांचा पक्ष अशा पद्धतीची होती. भटा बामणांचा आणि मारवाड्यांचा पक्ष किंवा त्याच्यात सगळा एलिट क्लास अशा पद्धतीचे तो पक्ष होता. एलिट मराठा, एलिट सिंधी, एलिट अमुक अमुक. आणि तेव्हा मग भाजपच्या थिंक टँकने एक निर्णय जो असा घेतला की भाजपचा आता चेहरा मोहरा बदलण्याची वेळ आलेली आहे. त्याच्याशी आपल्याला पाळामुळं जी आहेत ती आपली चांगली रोवली जाणार नाही, आपला पक्ष व्यापक होणार नाही. आणि त्याच्यातून गोपीनाथ मुंडेंकडे ही सूत्र सोपवण्यात आली. तेव्हा गोपीनाथ मुंडे 40चे वगैरे असतील, 40 क्रॉस केलेली असेल नुकतेच. आणि त्याच्यातून एक माधव नावाचं समीकरण महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं भाजपचं. माधव म्हणजे काय, तर माळी, धनगर आणि वंजारी. हे जे आहे हे मग गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी हळूहळू भाजपमध्ये ही जी सत्तेपासून वंचित राहिलेली जी मंडळी होती किंवा लांब राहिलेली जी मंडळी होती, ती 0.5% असेल, 1% असेल, 0.5% असेल वगैरे वगैरे असतील, ते कोळी असतील, महादेव कोळी असतील, आगरी असतील, गवळी असतील, धनगर असतील, मी नावही सांगू शकतो त्याची, पण तेवढ्या तपशिलात जाण्याची गरज नाही. आणि मग ही अशी एक वेगळ्या पद्धतीची जी काँग्रेसच्या परंपरेला जी होती त्यांची जी एक कन्सेप्ट जी होती मराठा माळी आणि अमुक ती जी आहे, आता तो शब्दावर बॅन आल्यामुळे मी तिसरा शब्द विचारत नाही. कसबेंनी त्यांच्या रावसाहेब कसबेंनी 2-3 वर्षापूर्वी एका भाषणात स्पष्टपणे विचारलं ते. आणि मग ह्या पद्धतीने पक्षाची बांधणी सुरू झाली आणि पक्ष हा हळूहळू व्यापक व्हायला लागला. 1900 मला वाटतं 96च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे जेवढे खासदार निवडून आले होते त्याच्यात एकही मराठा नव्हता, हे लक्षात घ्या. बरं, विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेला एकही खासदार मराठा नव्हता, लक्षात घ्या. हे जे समीकरण जे आहे माधव, ते महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला त्याच्यात एकनाथ खडसे आहे. निसंशय एकनाथ खडसेंचं पक्षासाठीचं असलेलं योगदान हे महत्वाचं आहे. एखादा नेता जेव्हा या पदापर्यंत पोहोचतो किंवा या प्रतिष्ठा जेव्हा त्याला मिळते महत्वाचा नेता म्हणून, पक्ष मान्यता मिळते, पक्षातले कार्यकर्ते पक्षाच्या नेतृत्वही त्याला मान्यता द्यायला सुरुवात करतात, तेव्हा त्याचं काही ना काहीतरी योगदान असतं हे निश्चित आहे. आणि हे सगळं त्यांचं जे योगदान होतं विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये, नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे वगैरे या जिल्ह्यांमध्ये त्यांनी तो भाजपला जो संघटित केलं आणि भाजपला एक राजकारणातला सत्तेचा मार्ग दाखवला. मग तो ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदेचा असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल वगैरे वगैरे, हे सगळं करण्यामध्ये भाजपचे जे अनेक लोक काम करत होते त्याच्यामध्ये एकनाथ खडसे एक महत्वाचं राहतो. पण इथे पुन्हा एक गोम आहे, एक लक्षात घ्या. हे सगळं आपण इग्नोर केलं असं जे आता खडसे म्हणतात ना, याच्यात काही सत्य नाही. खडसेंनी खूप केलं, पण याची पायाभरणी खूप आधी उत्तमराव पाटलांनी उत्तर महाराष्ट्रातल्याच केलेली आहे. आता माझ्या वयाची जी असतील किंवा आता 50ची जी असतील त्यांना आठवत असेल, शरद पवारांनी काँग्रेसमधून फुटून जनता दलासोबत युती करून जो पुनर्चा प्रयोग केला होता, त्या सरकारमध्ये तेच उत्तमराव पाटील महसूल मंत्री होते बहुतेक. आणि ते उत्तर महाराष्ट्रातले होते. उत्तमराव पाटील आणि त्यांचे जे काही सहकारी तेव्हाचे होते, अनेक सरोदे होते वगैरे वगैरे, मला सगळी नावं आठवत नाहीत कारण मी तेव्हा नुकताच पत्रकारितेत आलेलो होतो आणि होतो. या लोकांनी तो त्या काळामध्ये आधीच्या म्हणजे खडसेंचा प्रवेश होण्याच्या आधीचा जो 10-12-15 वर्षाचा जो काळ होता, म्हणजे भाजप आणि आधीचा जनसंघ, या जनता पक्ष, जनसंघ, जनता पक्ष आणि मग भाजप, असा जो भाजपचा प्रवास आहे, या काळामध्ये उत्तमराव पाटील आणि ती जी टीम होती, फडके होते, तर ह्या सगळ्यांनी ती शेतीची मशागत केली, ती राजकीय शेतीची भाजपच्या. आणि त्या मशागत केलेल्या शेतीवर पीक काढण्यासाठी एकनाथ खडसेंनी अफाट श्रम घेतले, याच्याबद्दल दिवस व्हायचं कारण नाही. परंतु याचा अर्थ हे सगळे एकनाथ खडसेंनी केलं असं नाही, तर आधी शेतीची मशागत करणारी एक वेगळी पिढी होती. नंतर एकनाथ खडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे पक्ष वाढवण्याचं केलं की तोपर्यंत फार कमी लोकप्रतिनिधी यांचे निवडून येत असत भाजपचे आणि आधी जनसंघाचे. मग एकनाथ खडसेंच्या काळामध्ये ते सगळं सुरू झालं. तर हे सगळं जे बॅकग्राऊंड आहे हे जर आपण लक्षात घेतलं, मग खडसे
विधानसभेवर निवडून आले. 95 मध्ये जे सेना भाजपचं सरकार, युतीचं सरकार आलं, त्याच्यामध्ये ते आधी अर्थमंत्री होते. मग काय त्यांच्याकडे त्यांच्यावर आरोप झाल्यावर सिंचन खातंही बराच काळ होतं. अनेक महत्वाची खाती त्यांनी भूषवली. त्यांनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं. पक्षातला महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्वाचा आणि तोही ओबीसी नेता अशा पद्धतीची इमेज ही त्यांची होती. आणि गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्याच्या नंतर, अपघाती निधन झाल्याच्या नंतर, महाराष्ट्राच्या भाजपच्या राजकारणामध्ये जी एक पोकळी निर्माण झालेली होती ओबीसी नेतृत्वाची, ती त्यांनी भरून काढलेली होती. हे आपण मान्य केलं पाहिजे. मात्र अजून एक त्यांच्या नेतृत्वाची जी मर्यादा जी होती किंवा आहे अजूनही, की जसा नारायण राणेंचा एक समज झालेला होता की आपण महाराष्ट्रव्यापी आहोत, मुख्यमंत्री झाल्यावर अनेकांचे असे समज होतात, तसं ना एकनाथ खडसेंचं झालं. एकनाथ खडसे हे महाराष्ट्रव्यापी भाजपचं नेतृत्व नव्हतं. गावोगाव तालुकावार त्यांचे कुठेही संपर्क, म्हणजे त्यांचा स्वतःचा एक बळकट संपर्क असा निर्माण झालेला नव्हता, त्यांचे फॉलोअर निर्माण झालेले नव्हते. तर हे असं सगळ्या बॅकग्राऊंडवर एकनाथ खडसे यांचं बाहेर पडणं आपण तपासलं पाहिजे. आता इतका महत्वाचा नेता जेव्हा बाहेर पडतो तर तो भाजपसाठी एक निश्चितपणाने इशारा आहे. आणि अलीकडच्या काही काळामध्ये भाजपतून बाहेर पडणारे एकनाथ खडसे हे एक महत्वाचे नेते आहेत. याच्या आधी असा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला होता, हे स्मरत असेल सगळ्यांना. तो प्रयत्न फसला, याचं कारण पुन्हा वेगळं आहे. त्या सगळ्या गमती जमतीत की बातमी काँग्रेसमधल्या एका नेत्यांनी फोडली आणि मग नंतर त्या सगळ्याचा वैतागच गोपीनाथ मुंडे यांना आला आणि मग ते भाजपमध्ये टिकले, पुढे खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले. हयात असते तर कदाचित मुख्यमंत्री. पण एकनाथ खडसेंचं एक होतं की एकनाथ खडसेंच्या महत्वाकांक्षा जी होती ती मुख्यमंत्री होण्याची जी होती ती इथे पूर्ण झाली नाही, म्हणून त्यांच्या समोर बाहेर पडण्याचा पर्याय नव्हता. याचं कारण असं की पक्षश्रेष्ठींनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये, 3.5 पावणे 4 वर्षाच्या काळामध्ये फारच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं. तिची एक चर्चा आता खडसेंनी सांगितलंय की त्यांना राज्यपाल करायचं ठरलं होतं, पण तेही केलं नाही. त्यांना उमेदवारी नाकारली पक्षाची वगैरे वगैरे. त्याच्यामुळे खडसेंना बाहेर पडण्याच्या आता पर्याय, म्हणजे पक्षश्रेष्ठींनी त्यांना अशा एका टोकावर आणून उभं केलेलं होतं की त्यांना बाहेर पडण्याचा पर्याय राहिलेला. पण म्हणजे या संदर्भात मला एक विचारायचं आहे की खडसेंनी पण प्रामुख्यानं तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक टीका आता बाहेर पडताना केली आणि त्यांच्यावरती सगळा रोख त्यांचा होता. पण तुम्ही जसं म्हणालात तसं त्यांना असणाऱ्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न, त्याच्यामध्ये अडथळा असणारे देवेंद्र फडणवीस. पण आता ते बाहेर पडून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी जवळपास 0च्या आसपास आहे. तरी सुद्धा मग हे सगळं धाडस का केलं? त्यांच्यासमोर पर्याय नाहीये काही. म्हणजे ते जर आता बाहेर पडले नाही, कसं आहे माहितीये का, आता मी जिंकू किंवा मरू आहे त्यांच्यासाठी. म्हणजे भाजपमध्ये राहून त्यांना आता मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे अतिशय स्पष्ट झाले. मी तुम्हाला सांगतो की त्या काळात मी दिल्लीत होतो. दिल्लीतच मी लोकमत या वृत्तपत्राचा राजकीय संपादक म्हणून काम करत होतो. गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे ही दोनच नावं चर्चेमध्ये होती मुख्यमंत्री पदासाठी. पक्षश्रेष्ठींच्या मनामध्ये एकनाथ खडसेंचं नाव नव्हतं. हे एखाद्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून द्यावे ते ठीक आहे, परंतु जे राजकारणाकडे तटस्थपणे पाहतात, जे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. त्याच्यामुळे ही खडसेंची महत्वाकांक्षा होती, पक्षाची इच्छा कधीच नव्हती. आताच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की पक्षश्रेष्ठी त्यांची दखल घेत नाहीत. त्यांचंच म्हणणं असं आहे की माझ्या मुलीला पाडण्यासाठी पक्षाच्याच लोकांनी मदत केली. इतकी पक्षामध्ये कोंडी झाल्याच्या नंतर त्यांना बाहेर पडण्याच्या काही पर्यायच राहिलेला नाही. ही झाली त्यांची बाजू. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मुख्य नेते आहेत शरद पवार, ह्यांचा नक्की काय विचार असेल की ज्यासाठी ते खडसेंना आत घेत आहेत? कारण त्यांना एखादं, म्हणजे त्यांचं राजकीय पुनर्वसन हा एक भाग झाला, पण त्याच्या पाठीमागे जे पॉलिटिकल गणित असेल ते नक्की काय असेल? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की खडसेंना राष्ट्रवादीत जाऊनही मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीये. आणि याचं कारण अत्यंत महत्वाचं एक आहे की राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भरपूर आहेत.
त्याच्यात अजित पवार एक प्रबळ आहेत, प्रिया सुळे यांचंही नाव चर्चेत असतं. शरद पवारांच्या मनाचा जो तळ आहे ना, तो काही कुणाला गाठता येत नाही आणि त्यांच्या मनात काय चालू आहे ते नेमकं सांगता येत नाही. दुसरं कारण असं आहे की एक सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या ओबीसीचे एक महत्वाचे 3-4 नेते होते. गोपीनाथ मुंडे होते, छगन भुजबळ होते असे. त्याच्यामध्ये छगन भुजबळ सध्या मधल्या काही काळात ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या सगळं जे झालं त्याच्यामुळे छगन भुजबळची लोकप्रियता अजून कायम आहे, हे पक्का आहे. लोकप्रियता अतिशय कायम आहे, परंतु छगन भुजबळांना एक पर्याय उभं करण्याचा सुद्धा मनसुबा शरद पवारांच्या मनात असू शकतो. राजकीय शरद पवारांच्या मनात एकाच वेळेस किती गोष्टी सुरू असतील, काय सुरू असतील हे काही सांगता येत नाही. आणि सध्या कसं आहे की एकनाथ खडसे हे चलनी नाणं आहे. दुसरा एक भाग असा आहे की सध्या भाजप कुणाकुणाचा शत्रू आहे, भाजप काँग्रेसचा शत्रू आहे, भाजप राष्ट्रवादीचा शत्रू नको प्रतिस्पर्धी म्हणूयात, राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी आहे, शिवसेनेचाही प्रतिस्पर्धी आहे. भाजपवर हल्ला, थेट हल्ला, आणि त्याच्याकडे इत्थंभूत अशी माहिती आहे, असा माहिती असणारा एखादा ऑथेंटिक नेता किंवा सोर्स. आता सोर्सनी माहिती दिली आणि ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर ती आरोप केला किंवा हल्ला चढवला, पण त्याच्याऐवजी जर त्याच पक्षातून आलेल्या एखाद्या महत्वाच्या नेत्याने जर तो हल्ला केला, पुढच्यामध्ये एकनाथ खडसेंचा वापर हे राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शरद पवार किंवा दोघही जण एक भाजप विरुद्ध भाजपतूनच आयात केलेला हत्यार म्हणून करणार आहे, हे अतिशय स्पष्ट आहे. त्या गोष्टी, खडसेंचा स्वभाव अतिशय बेधडक आहे, ते बोलायला काही भीत नाही. त्यांनी ओबीसीवर अन्याय झाला वगैरे म्हणजे भाजप सेनेचं सरकार आल्यावर 8 दिवसाच्या आतच त्यांनी महाराष्ट्राची इच्छा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा अशी होती असं त्यांनी बोलून दाखवलं. जनतेच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये मी मुख्यमंत्री व्हावं असं बोलून त्यांनी दाखवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी काढलेले उद्गार घातलेले, ते बोलाय बिलायला काही घाबरत नाहीत. आणि त्यांनी आता परवाच्या दिवशी जे एक सूचक विधान केलं की यांनी ईडी लावली तर माझ्याकडे सीडी आहे, म्हणजे त्यांनी बाहेर पडायच्या आधी खूप मोठी तयारी केलेली आहे, हे निश्चित आहे. आणि एकनाथ खडसेंसारखा नेता असा काही तो अडाणी नेता आहे, लेचा नेता आहे वगैरे असं नाही आहे. टक्के टोनपे खाऊन जो पक्ष मोठा झाला ते टक्के टोनपे सहन करणाऱ्या नेत्यांपैकी एकचे आहेत. त्यामुळे ते सगळ्या टक्क्या टोनपेचे व्रण त्या राजकीय एकनाथ खडसेंनी सोसलेले आहेत, तेव्हा त्या व्रणांची तीव्रता त्यांना माहिती आहे ना चांगली. ते सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. ते कुठे ना कुठे असा इतका बाहीत असलेला नेता जर उद्या भाजपवर हल्ला चढवायला गेला तर भाजप निश्चित अडचणीत येणार आहे. तो एक त्यांचा वापर आहे. आता याच्या बदल्यात कदाचित त्यांना विधान परिषदेवर घेतील, मंत्री करतील, आणि खडसेंना सुद्धा कदाचित हे माहीत असावं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीये, ते मंत्रिपदावर समाधान मानतील. तो इतका मर्यादित हेतू आहे. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं भाजपवर हल्ला करण्यासाठीचं हत्यार म्हणून खडसेंना वापरलं जाईल याच्याबद्दल काही शंका नाही. पण ह्या एकनाथ खडसेंचं इतकं उपद्रव मूल्य आहे याची जाणीव भाजपातल्या ज्येष्ठांना नव्हती का किंवा नाही का? आणि तरी सुद्धा आता एक विरोधक जाऊन विरोधक गटाला मिळणार आपलाच माणूस आणि त्याचा त्रास होणार आहे हे माहित असताना त्यांना का जाऊ दिलं, हा प्रश्न एक. आणि प्रश्न 2, या एक्झिटमुळं भाजपवर नक्की काय परिणाम होऊ शकतो? काय भाजपला, कुठल्याही पक्षाला आपल्या पक्षातला एखादा महत्वाचा नेता जातो आहे हे काही कळत नाही वगैरे असं काही नसतं, त्यांना कळत असतं. पण शेवटी काय माहितीये का, हा एक राजकीय व्यवहार आहे. हा माणूस गेल्याने जो काही आपला फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा तो पक्षात राहिल्याने होणार आहे का, असा एक व्यवहारवाद त्याच्यामध्ये असू शकतो. नंबर 1. नंबर 2, विद्यमान नेत्यांना जर त्यांना हा नेता बाहेरच जावा असं वाटत असेल तर ती पण जाणीव भाजपच्या नेत्यांना नसेल असं काही नाहीये, ती पण आहे, पक्षश्रेष्ठींना सुद्धा आहे. अदरवाईज एखादा राजकीय पक्ष चालवला जात असताना एखादा महत्वाचा नेता जेव्हा राज्याच्या नेतृत्वाच्या विरुद्ध तक्रारी करतो तेव्हा त्याची पक्षश्रेष्ठी दखल घेणार नाही, तसं होत नाही. होतं एकत्र बसवून त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण केलं जातं, तडजोड घडवून आणली जाते. पक्षश्रेष्ठींनी असं केलेलं नाहीये. याचा अर्थ त्यांना भुजबळ गेलेले, एकनाथ खडसे गेलेले हवेच आहे.
आता भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा काही कमी प्रयत्न झाले नाहीत त्यांना रोखण्याचे शेवटपर्यंत. हे चालतच असतं राजकीय पक्षामध्ये. कुणीतरी प्रवेश करणं, तो पक्ष सोडून देणं, कुणीतरी तो पक्ष सोडणं, ही प्रक्रिया अभ्यासच चालू असते. खडसेंचं जे नेतृत्व जे आहे, व्यक्तिमत्व जे आहे, ते अतिशय धाडसी आणि ते अंगावर घेणारे आहे. कुशल राजकारणी जो आहे ना, तो कुशल राजकारणी असं अंगावर घेणारं राजकारण करत नाही. तो तेल लावलेल्या पैलवानासारखा सगळीकडून सुटतो आणि त्याला जे काही इच्छित साध्य करायचं असतं ते साध्य करून घेतो. आपल्या शरद पवारांचं बघा, एवढी टीका होते, एवढे त्यांच्या राजकीय बेभरवशीपणाबद्दल लोक हल्ले करत असतात, परंतु सगळ्या याच्यामध्ये जगाच्या राजकारणामध्ये राजकीय नेत्याचं जे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे, की सगळ्या गोष्टीतून अलगद सुटून शरद पवार त्यांचं साध्य करून घेतात. शरद पवारांनी जेव्हा विधानसभेचे निकाल लागले जेव्हा म्हटलं होतं की आम्ही विरोधी पक्षात बसू विधानसभेत, तेव्हा कोणाला शंका आली होती का ते काही करतायत ते? त्यांनी बरोबर लोकांना गाफील ठेवून, मी तुम्हाला एक याच्या संदर्भातली थोडासा एक दृष्टांत वाचून दाखवतो, थोडासा इंग्रजीमध्ये, आणि आपले सगळे वाचक नक्की समजू शकतील की ते केवळ महाराष्ट्रात घडतं, भारतात घडतं असं नाही, जगातले सगळे राजकारणी कसे घडतात त्याच्यासाठी हा एक जो दृष्टांत आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. रशियन Jew had been allowed to emigrate to Israel. At a Moscow airport, custom found a Lenin statue in his baggage and asked him, "What is this?" The man replied, "What is this? Wrong question, comrade. You should have asked who is he. This is Comrade Lenin. He laid the foundation of socialism and created the future of the prosperity of the Russian people. I am taking it to me as a memory of our hero to the end days." The Russian custom officer was bit shamed and let him go without further inspection. At Tel Aviv airport, the custom officer also asked our friend, "What is this?" He replies, He replies, "What is this? Wrong question, sir. You should have asking, who is this? This is Lenin. Bastard that made me as a Jew leave Russia. I take this statue with me so I can curse him every day." The Israel custom officer said, "I apologize, sir. You can go now." In Israel, when he arrives at his new house, he puts the statue on the table. To celebrate his immigration, he invites his friends and relatives for dinner. One of his friends asks him, "Who is this?" He replies, "My dear friend, who is this is a wrong question. You should have asked, what is this? This is 10 kilograms of solid gold that I managed to bring without custom and tax." Moral of the story is, politics is when you perform the same mess in different ways depending on the situation. Depending on the situation, हे सगळं समजा शरद पवार जर त्यांच्या जागी असते एकनाथ खडसेंच्या, तर त्यांनी हे सगळं शांतपणे केलं असतं. ही स्टोरी मॉरल आहे त्याचं. एकनाथ खडसेंनी डायरेक्ट एकदम तलवार काढून मारामारी सुरू केली. हा राजकारण हे मी तुम्हाला आधीच म्हणालो की राजकारण हे सरळ रेषेत चालणारं नसतं, तो रस्ता कधी स्मूथ नसतो. त्याच्यामध्ये खासकळगे असतात, वाटा असतात, वळण असतात आणि ती कौशल्याने घ्यायची असतात. राजकारणामध्ये मला अनेकदा प्रश्न विचारला जातो, ते सांगतो पुन्हा खडसेंवर येतो की महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये काय फरक आहे. तर दिल्लीचा राजकारणी डोक्यावर बर्फ, तोंडात खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती न आणून देता राजकारण करत असतो. त्याच्या मनाचा थांग पत्ता त्याच्या चेहऱ्यावरच्या आपल्या याच्यावरून काही लागत नाही. अस्सल जो राजकारणी असतो, तुम्ही शरद पवार बोलत असताना शरद पवारांकडे बघा, एक आदर्श उदाहरण, अस्सल राजकारणी कसा असावा. शरद पवार जे बोलतायत त्याच्यावरून त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. राजकारण हे अशा पद्धतीने करायचं असतं. खडसे एकदम तलवार घेऊन युद्धाला बाहेर पडले. त्याच्याविषयीच त्यांनी पक्षामध्ये आपला एक स्वतःचा गट तयार केला असता.
पक्षामध्ये एक मेजॉरिटी त्यांनी बहुमत निर्माण केलं असतं विधिमंडळ पक्षामध्ये, आणि मग बंड केलं असतं. जसं उदाहरणार्थ छगन भुजबळ बाहेर पडले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यासोबत 18 ते 19 लोक होते, प्रत्यक्षात नंतर 12 राहिले, तो भाग वेगळा. त्याची कारण इथे शिवसेना किंवा छगन भुजबळ हा विषय नाही, पण एक 10-12 लोक घेऊन ते बाहेर पडले असते विधिमंडळाचे, किंवा महत्वाचे काही नेते घेऊन बाहेर पडले असते. आत्ताच्या घटनेला एकनाथ खडसेंसोबत अशी महत्वाची मंडळी बाहेर पडलेली दिसत नाहीयेत. कदाचित नंतर ती येणार असतील तर मला माहित नाही, पण मी गेल्या 2-3 दिवसामध्ये जी काही माहिती घेतोय त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातले काही नेते जातील स्थानिक, त्याच्या व्यतिरिक्त फार महत्वाचे काही नेते जातील असं सध्याचं चित्र नाही, असं मला भाजपच्या गोटातून कळत आहे. मला असं वाटतं की एकदम तलवार उगारण्यापेक्षा अशा शांत चित्ताने जर खडसे यांनी राजकारण केलं असतं आणि भाजपला जर मोठा धक्का दिला असता तर भाजपचं जास्त प्रमाणात नुकसान झालं असतं. हे नंबर 1. या प्रतिपादनाचा दुसरा भाग असा की कुठलाच नेता, मी पुन्हा सांगतो, कुठलाच नेता कोणत्याही समाजाचा 100% नेता नसतो. कोणताही नेता कोणत्याही समाजाची मतं 100% फोडत नसतो. त्याच्यामुळे एकनाथ खडसे गेले म्हणून लेवा पाटलांची 100% मतं भाजपपासून गेली आणि ती राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली असं होणार नाही. पण त्याचा अर्थ हाही नाही की काही मतं फुटणार नाहीत, कारण खडसेंचा एक बेस आहे. पण हे जे प्लस मायनस जे आहे, खडसे जर एक मोठा गट घेऊन बाहेर पडले असते, त्यांच्यासोबत आणखी महत्वाचे 4-5 नेते आले असते, त्यांची नावं मी प्रकाश वृत्तवाहिन्यांवर ऐकली. त्याच्यातलं कुणी मग त्यांच्याशी दोघांशी माझं बोलणं झालं, ते तर म्हणाले की आम्ही जात नाही. खरं खोटं त्यांचं त्यांना माहित, मला काही माहित नाही, कारण राजकारण्यांवर फार विश्वास ठेवू नये आपण लक्षात ठेवायचं सुचलं मी माझ्या पुरतं स्वीकारले. खडसेंकडे या अशा सगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. खडसे केवळ भाजपला ते भाजपची मतं तोडतील का नाही हे माहित नाही, पण भाजपला बदनाम करेल. ते पूर्ण भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करते, याच्यामध्ये शंका नाही. त्याच्यातून भाजपचं नुकसान होणारच आहे. इन टर्म्स ऑफ इलेक्शन रिझल्ट सध्याच्या घटकेला, कदाचित 8 दिवसांनी 15 दिवसांनी महिनाभराने परिस्थिती बदलेल. आत्ताच्या घटकेला खडसेंच्या जाण्यामुळे भाजपवर खूप मोठा काही परिणाम होण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. पण एक मुद्दा असा आहे की जवळपास आपण 1 वर्षभरापूर्वीही याच कालावधीतली परिस्थिती बघितली तर भाजप हा एक इन्व्हिन्सिबल पक्ष असल्यासारखं चित्र उभं राहिलेलं होतं. वेगवेगळे इन्कमिंग चालू होते, सर्व पक्षातले मोठमोठे नेते भाजपात प्रवेश करत होते, त्यानंतर सत्ता मिळाली नाही आणि आज बरोबर वर्षभरानं आमच्यातलं कोणी फुटणार नाही आणि तर असं म्हणून सुद्धा एक एक्झिट होते. तर ही जी भाजपची इमेज आहे किंवा भाजपचं जे एक आविर्भाव पोश्चर तयार झालेलं होतं त्याला मात्र धक्का बसलाय का खडसेंच्या एक्झिट? नाही, खडसेंमुळे धक्का नक्की बसलाय, पण मी तुम्हाला एक पुन्हा सांगतो की वरवर राजकीय लेखन करणारे आणि वरवर राजकीय विश्लेषण करणाऱ्यांच्या मतांच्या आधारे कृपा करून मतं बनवू नका. जो पक्ष सत्तेमध्ये असेल त्या पक्षाकडे येणाऱ्यांचा ओढा असतोच, आणि जो पक्ष सत्तेमध्ये येणार नाही किंवा सत्तेमध्ये येण्याची भविष्यामध्ये संधी नाही तो पक्ष सोडणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. शेख अब्दुल्ला हे वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री नव्हते का? छोटे पक्ष अपक्ष यांची अपरिहार्य मजबुरी ही असते की त्यांना जो कोणी सत्तेत असेल ना त्याला धरून राहावं लागतं. त्याच्यामुळे आज भाजपतून जे लोक बाहेर पडलेला एक महत्वाचा नेता बाहेर पडलाय, त्यांच्या मागे आणखी काही लोक बाहेर पडू शकतील. ते महत्वाचे नेते आहेत का नाही हे मला माहित नाही, पण भाजप सत्तेत आला की पुन्हा हे सत्तेत तिकडे यायला हे करते. काँग्रेसचे कट्टर समजणारे लोक गेले ना भाजपमध्ये, तर हे काय असतं की राजकीय प्रणालीमध्ये येणं जाणं, ते जसं म्हणतात ना अधपतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते, असं एलकुंचवारांच्या कुठल्या तरी लेखामध्ये उल्लेख आहे महेश एलकुंचवारांच्या. तशी ती पक्षांतर आणि पक्षाला सोडचिठ्ठी ही एक अपरिहार्य प्रक्रिया असते, ती कमी अधिक प्रमाणामध्ये चालू असते. फक्त काय असतं की एखादा महत्वाचा नेता जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा त्याची मोठी बातमी होते, त्याची शक्तीस्थानं काय आहेत, त्याची बलस्थानं काय आहेत. पण ही सगळी माणसं जी आहेत ही जेव्हा
शरद पवारांच्या पोझिशनला पोहोचते. मी पुन्हा पुन्हा शरद पवारांचं उदाहरण का देतो तुम्हाला असं वाटत असेल की मी काय प्रवक्तेपद घेतलं का काय? मी काही कोणाचा प्रवक्ता वगैरे नाही, होणारही नाही, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही. पण आपला मतदारसंघ कशा पद्धतीने त्यांनी बांधलेला आहे, ते शरद पवार नावाने एक धोंडा जरी उभा राहिला, शरद पवार म्हणाले की आज शरद पवार हेच शरद पवार आहेत, तो लोक त्यांना मत देतील, इतका त्यांनी मतदारसंघ बांधलेला आहे. इतका मोठा कसा होतो, किती मोठा होतो तो, त्याच्या मागचे त्याचे श्रम किती असतात, मतदारसंघ कसा बांधलेला असतो. असे मतदारसंघ या पक्षांतर केलेल्या लोकांनी बांधलेत का? भाजपमध्ये आलेले काँग्रेसमधले किती लोक निवडणुकीत पराभूत झाले? तुम्ही जस्ट पुणे जिल्ह्यातलेच नावं काढा ना, हर्षवर्धन पासून सगळी नावं आहेत. त्याच्यामुळे आता आपलं एकनाथ खडसेंच्या संदर्भामध्ये आत्ता झगट केलं. ही प्रक्रिया मतदारसंघातून मतदार फोडण्याची, लोकांचं समर्थन मिळवण्याची ही प्रक्रिया निवडणुकीच्या 1.5, 2, 2.5 वर्ष आधी सुरू झालेली असते. मतदारसंघ बांधणं असा जो शब्द तुम्हाला राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या वार्ताहरांच्या याच्यामध्ये जो येतो, आता ती प्रक्रिया एकनाथ खडसे आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कसा करतात, ते भाजपची परंपरागत मतं कशी ओढून घेतात, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचं जर तर जे आपण जे बोलतोय ना, ते सध्या जरतर आहे. ते जरतर हे अशा पद्धतीचं आहे. तेव्हा हे आत्ता ठोक ताळे बांधण्यामध्ये काही मतलब नाहीये. पण एक भाजपला धक्का बसलाय, बसायलाच पाहिजे, म्हणजे जो बसायला अपेक्षित होता अनेकांना, तो तसा बसलाय. परंतु भाजपचं खूप मोठं नुकसान झालंय आत्ताच्या घटनेला, असं काही दिसत नाहीये. पण भाजपला मी आधी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी खडसेंना बाहेर पडण्याच्या पर्याय शिल्लक ठेवले. अशी एकूण खडसे प्रकरणाची परिस्थिती आहे. फार ग्लोरीफाई करण्याचा अर्थ नाही आणि फार अंडर एस्टिमेटही करण्याचा अर्थ नाही. कारण राजकारण हे आज जसं दिसतं तसं नसतं. तिथे रूट्स जे असतात ते खूप खोलवर रुजलेले असतात. ते जात असते, ते पात असते, ते धर्म असतो, ते पैसे असतात. ते तुम्ही समाजवादी बाळमनाला धक्का बसेल, पण सांगतो की तिथलं गुंडा राज सुद्धा असतं. मी अनेक भाजपच्या बड्या नेत्यांना या शहराचं अंडरवर्ल्ड माझ्या ताब्यात आहे असं म्हटलेलं माझ्या कानाने ऐकलेलं आहे. तेव्हा हे काही याच्यामध्ये तिथे चांगले समाजवादी नेते बिहारमध्ये, ओरिसामध्ये अंडरवर्ल्डचे कसे नेते आहेत हे बघायला मिळालेले. तेव्हा माझे बाल समाजवादी म्हणजे ते फार थरथर कापलं होतं. पण ही राजकारणाची अपरिहार्यता आहे. या सगळ्या गोष्टी तिथे असतात. एकनाथ खडसे या सगळ्या गोष्टी येत्या निवडणुकीच्या आधी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करतात, त्याच्यावर एकनाथ खडसेंचं भवितव्य जे आहे, पुढे मुख्यमंत्री व्हायचं का नाही, किंवा महत्वाचा मंत्री व्हायचं, पुढे राष्ट्रवादीचं सरकार आलं तर त्याच्यात नंबर 2चं मंत्रिपद मिळेल का नाही, अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यांचं एक इंडिपेंडंट एक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्या नेतृत्वाचा कस होता त्या निवडणुकीमध्ये लागला. आता जो कस लागला त्यांचा, तो त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यामध्ये लागला. पण आता खूप त्याच्यावर काईट फ्लाइंग करण्यामध्ये काही मतलब नाही असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, ह्या एक्झिटमुळं भाजपतल्या पिढी बदलाची प्रोसेस पूर्ण झाली का? म्हणजे गेल्या पिढी जनरेशन चेंज आपण ज्याला म्हणतो, सिनियर जी लोक होती, जी 30-40 वर्ष भाजपत राहिली, ती सगळी एकतर आपल्यातून निघून गेली किंवा बाजूला पडली राजकारणातून, आणि त्यातला जो जुन्या नावातला दुवा होता ते एक एकनाथ खडसे होते असं म्हणता येईल. तेही आता बाजूला गेल्यानं पूर्णपणे टीम देवेंद्र म्हणू किंवा नवी भाजप एस्टॅब्लिश झाली असं म्हणता येईल. सगळे काही नेते अजून त्या पिढीचे सगळे बाहेर पडले असे नाही. पण एक मात्र खडसेंमुळे एक मात्र संदेश चांगला भाजपमध्ये असंतुष्ट असणाऱ्यांसाठी दिलेला आहे की जो नाराज आहे, आता उदाहरणार्थ गेल्या निवडणुकीत ज्या काही महत्वाच्या नेत्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती, किंवा आता जे डावलले जात आहेत वेगवेगळ्या निमित्ताने, किंवा ज्यांचा विद्यमान प्रादेशिक नेतृत्वावर खूप मोठा असंतोष आहे, तो जातीमुळे आहे, त्यांच्या कशामुळे आहे वगैरे, त्याच्या तपशिलात आपण नको शिकूयात. कारण अनेक त्याच्या संदर्भामध्ये थेट फडणवीसांची साथ घेऊन आरोप करतात, त्यांच्या अहंकारी वृत्तीचंही वर्णन करतात, चंद्रकांत पाटलांच्या टेक इट इझी घेण्याच्या वृत्तीवरही टीका करतात. ते सगळा तो जो भाग आहे तो कदाचित वस्तुस्थिती असेल नसेल, आपण त्या तपशिलामध्ये जाऊ नकोयात. पण ही जी नाराज मंडळी आहे, ही जी असंतुष्ट मंडळी आहे, यांना एक हिंमत मात्र मिळालेली आहे की आपणही बाहेर पडू शकतो. भाजप नावाची जी चिरेबंदी तटबंदी आहे
ही तटबंदीला तडे जाऊ शकतात आणि त्यातून आपण बाहेर पडू शकतो, हा विश्वास भाजपतल्या असंतुष्टांना एकनाथ खडसेंनी दिलेला आहे. हाही त्यांच्या बाहेर पडण्याचा एक महत्वाचा. प्रवीण सर, तुमचे खूप खूप आभार. या वेगळ्या राजकीय घटनेचा सर्वांगाने अनालिसिस तुम्ही सांगितलं आणि एक मोठा पट बघितलेला असल्यामुळं त्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही विषयी आपण चर्चा करू शकलो. थिंक बँकच्या व्ह्युअर्सना राजकीय विश्लेषण हे नक्कीच ऐकायला आवडलं असेल याची मला खात्री आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. मलाही मजा आली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना. जमलं तर पुन्हा भेटूया. चलो, बाय.